शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील बनावट दारूचे किंग दादा वाणी व नारायण माळी यांचा वारंवार समावेश होतो। तसेच याआधी जयस्वाल ग्रुप दोनवाडा या ठिकाणी बनावट दारूचे कारखाने मोठ्या प्रमाणात असून दर वर्षाला मोठ्या प्रमाणात बनावट दारू पकडल्या जाते, परंतु खरे सूत्रधार यांचं नाव येत नाही। दुसऱ्याचे नाव टाकून त्यांच्यावर दबाव टाकून किंवा पैसे देऊन त्याला केस अंगावर घ्यायला लावणे व त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांचं मोठं योगदान असतं। परंतु आज 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल सापडला असून याचे खरे आरोपी कोण असा प्रश्न निर्माण होतोय। आता यावर स्थानिक राज्य शुल्क विभागाचे अधिकारी खऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करतील का? तसेच या कारवाईमध्ये SS निकम व मोहिते साहेब, DP बागुल व राजेश व अन्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने हा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारखान्याचे खरे मालक कोण? कारण या ठिकाणी देखील खरे आरोपी सोडून नकली आरोपी उभे केले जातात किंवा नकली आरोपी उभे केले जात तर नाही ना, नाहीतर दुसऱ्या तालुक्याच्या व्यक्तीचे नाव टाकून संबंधित राज्य शुल्क विभागाला पोलिसांना दिशाभूल केली जाते। यामागे खरा मास्टरमाइंड कोण त्याचा शोध घेतला पाहिजे। आता वाणी व माळी यांचं नाव बनावट दारूच्या किंग म्हणून ओळखला जातो, तरी देखील खरे आरोपी सोडून नकली आरोपींच्या नावावर केस दाखल होते व त्या नकली आरोपींनी त्यांच्या दुश्मनांचं नाव घेऊन त्यांना आरोपी करणं हा जणू काही धंदाच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.